सावित्री आत्या, सावित्री बाबा आई कुठे गेली आहे काय माहितीये का? म्हणजे मी मीटिंगला चाललो होतो आणि आईला मी रिक्षातून जाताना बघितलं. मी काही इमर्जन्सी होती का? तुला काय माहितीये का? बाबांनाही काही माहिती नाहीये. सावित्री आत्या, मला काही कळत नाहीये. म्हणजे असं सगळंच खूप जास्त सस्पिशियस वाटतंय. पारू कुठे आहे माहितीये का? तुम्ही तो टिफिन विसरलात. तो टिफिन द्यायला पारू ऑफिस मध्ये आली ना. अक्का, आता मी ऑफिस मधून बाहेर पडलो होतो मीटिंग साठी. ती आता ऑफिसला गेल्याशी सगळी चुकामुक होणार. काय चालू आहे मला खरंच कळत नाहीये. श्रीकांत, आता आपल्याला वेळ घालवून चालणार नाही. ताबडतोब पारूला फोन कर आणि तिला सांग की 2 दिवस गावी जा. आदित्यच्या रक्षणासाठी त्याची स्वतःची बायको सुद्धा त्याच्यासोबत असू शकत नाही 2 दिवस. त्यामुळे तिला गावी जावंच लागेल श्रीकांत. गुरुजी असंही म्हणाले की ती जरी त्याचं रक्षा कवच असली तरी ते कमकुवत होत चाललंय. नमस्कार गुरुजी. तुमचीच वाट बघत होतो आम्ही. आदित्य घरातच आहे ना? बाहेर कुठे गेला नाहीये ना? नाही, तो त्याच्या खोलीतच आहे आणि आम्ही आल्यावर सुद्धा त्याला न सांगता गपचूपच ही सगळी तयारी केली. ताईत बांधलात का तुम्ही? नाही, वेळ नाही मिळाला. द्या, मी बांधतो. स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. सावित्री, सावित्री अगं काय झालं? उठ उठ उठ. सावकाश सावकाश उठ. काय झालं हे? सावित्री, तू बरी आहेस ना? काय झालं हे? हो. अरे तू बरी आहेस का? कसला आवाज आहे हा? काय झालं? आदित्य, तू इकडे काय करतोयस? काय करतोय म्हणजे काय? तुला सांगितलं होतं ना ती लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही म्हणून. तू इकडे का आलायस? आई, एवढा मोठा आवाज झाला म्हणून मी पळत पळत आलो. एक मिनिट, तुझ्या हातावरचं ते तावीज ते कुठे आहे? अरे माहित नाही आई, पडलं असेल. पण सावित्री आत्या मला सांग, काय लागलंय का तुला?
अहिल्यादेवी, ज्याची भीती होती तेच घडलं. आदित्य लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर आलाय. आता आपण काहीच करू शकत नाही. गुरुजी, ही पूजा करून आता काहीही फरक पडणार नाही. गुरुजी, येणारं संकट आता कोणीही रोखू शकणार नाही. गुरुजी काय बोलताय तुम्ही? हे सगळं काय झालं आणि मला काय होणार आहे? प्लीज मला कोणी सांगणार आहे का? आदित्य, शांत हो बाळा. आम्ही हे सगळं तुझ्यासाठीच करत आहोत, कारण तुझ्या जीवाला धोका आहे. धोका आहे? हो, हा धोका तुला तुझ्या जवळच्या माणसांकडूनच आहे. त्यामुळे तुझा मृत्यू लिहिला गेला आहे. तुम्हा सगळ्यांचं काय चालू आहे ना मला खरंच कळत नाहीये. कसला धोका आहे ना हे? आणि मला जर का काही व्हायचं असेल ना तर ते रूम मध्ये बसून सुद्धा होणारच आहे. आदित्य गप्पा बस. एक शब्दही काढू नकोस तोंडातनं, कळलं? आणि माझ्या श्रद्धेच्या आड येऊ नकोस. मी तुझी आई आहे. मी तुला मरताना बघू शकत नाही, कळलं? आई मी का? गुरुजी माफ करा. म्हणजे आम्ही ती पूजा अर्धवट सोडून यायला नको होतं हे माहितीये मला, पण याचा परिणाम माझ्या मुलावर नको व्हायला. त्याच्यावर ते संकट नको यायला. काहीतरी सांगा, काहीतरी उपाय असेल ना यावर. काहीही करायला तयार आहे मी. अहिल्यादेवी, मी तुम्हाला आधीच सावध केलं होतं. या विधीत व्यत्यय आला तर संकट वाढत जाईल. आता आदित्यला सांभाळावे लागेल. ग्रहांची दशा पूर्णपणे बदलली आहे. गुरुजी प्लीज प्लीज तुम्ही थांब. आई, हे जे काय चालू आहे ना ते थांबवा. आत्ताच्या आत्ता थांबवा. आदित्य सावित्री, गप्पा बस. आदित्य तुला कळतंय तू काय बोलतोयस ते? तुला ही सगळी मस्करी वाटते का रे? आई आदित्य आदित्य तू शांत हो. हे बघ, वाद घालून प्रश्न सुटणार नाहीयेत. बाबा तिला लागलं. तू थांब जरा. आईला जे काय करायचं ते करून देत. तू तू चल जरा. अरे चल, मला बोलायचं तुझ्याशी. तू चल जरा. तू चल. तिला लागलं बाबा. हो ठीक आहे ना, चल. तू आंघोळ कर, हा कपडे बदलून घे. मी डॉक्टरना फोन करते. चल ये. ऐक माझं जरा प्लीज समजून घे ना तू जरा. तुझ्या बाबतीत आईला किती पॉझिटिव्ह माहिती आहे ना तुला. हे बघ, तुझ्यावरचं संकट लवकर कसं दूर होईल याची चिंता आहे तिला, म्हणून हा सगळा घाट घातलाय तिने. अहो पण कसली काळजी आहे? अहो मला खरंच कळत नाहीये. गुरुजींचं असं म्हणणं आहे की मला माझ्याच माणसांपासून धोका आहे. माझी माणसं जी प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी उभे असतात, मला त्यांच्यापासून धोका असणं शक्यच नाही बाबा. आणि मला ना या सगळ्या गोष्टीवर विश्वासच नाही. मला काही होणार नाही. मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. तू ऐक ना. तुझा विश्वास नाहीये ना, नसू दे. पण तिच्या श्रद्धेच्या आड येऊ नकोस ना. तुझ्यावर कुठलंही संकट नसेलही, उलट ते चांगलंच आहे ना. प्लीज हट्ट नाही मला. बरं आहेस ना? तुला लागलं नाही रे काही? काय झालंय श्रीकांत? अरे अगं, मला खरंच कळलं नाही. माझा पाय अडकला आणि बांबूला धक्का बसला आणि सगळे बांबू खाली पडले. नशिबाने ह्याला काही लागलं नाही.